Good evening, students. I'm sharing my screen. Is it visible? Is it visible properly? Okay. So आपला an ideal ruler हा लेसन स्टार्ट झाला होता. एक आदर्श राज्यकर्ता. तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं रिव्हिजन करूया. बघा आठवतंय का सगळ्यांना? व्हॉट वी हॅव सीन. तर खूप अथक प्रयत्नांनंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. शिवाजी महाराज स्ट्रगल्ड अगेन्स्ट आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मुघल एक्सेट्रा. खूप सगळ्या अशा बाहेरच्या देशातल्या सत्ता होत्या. त्याचं डॉमिनेशन होतं आपल्या महाराष्ट्रावरती, स्वराज्यावरती. त्या सगळ्यातून अशा सगळ्या ॲडव्हर्स सर्कमस्टन्सेस म्हणजे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली. त्याच्यानंतर ही टर्न स्वराज इंटू सुराज्य म्हणजे स्वराज्याचं सुराज्य केलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन स्किल्स पण तेवढेच कसे होते म्हणजे क्वालिटीज कोणत्या होत्या त्यांच्यामध्ये हे आपण पाहत होतो. जसं की ऑर्गनायझेशनल स्किल्स, त्यांचं संघटन कौशल्य म्हणजे लिडरशिप क्वालिटीज, त्यांच्या लिडरशिप क्वालिटीज कशा होत्या, नेतृत्व गुण कसे होते त्यांच्यामध्ये. तर त्यांचे ऑर्गनायझेशनल स्किल्स इतके चांगले होते की त्या जोरावर त्यांनी हे जे असोसिएट्स आहेत त्यांचे त्यांना इन्स्पिरेशन दिलं होतं. ते लोकांना, स्वराज्यातल्या लोकांना इन्स्पिरेशन देत इंडिपेंडंट होण्यासाठी किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते लोकांना इन्स्पायर करत. आणि त्यांनी त्यांच्या सभोवती ब्रेव पीपल गोळा केले होते आणि त्याच्यामध्ये दे वेअर एक्स्ट्रीमली लॉयल म्हणजे ते अगदी खूप प्रामाणिक असे लोक त्यांनी, त्यांचे जे असोसिएट होते, साथीदार असे त्यांनी हाताशी ठेवले होते. तर जसं की फॉर एक्झाम्पल जीवा महाल, बाजीप्रभू देशपांडे, मोरारजी देशपांडे, तानाजी मालुसरे या सगळ्यांनी आपले प्राण सुद्धा स्वराज्यासाठी गमावले होते. देन केअरिंग फॉर द रायोट म्हणजे ते जनतेची कशी काळजी घेत. तर त्याच्यामध्ये वॉर सिच्युएशन जर आली म्हणजे युद्ध परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळेस ते जनतेची तेवढं शिफ्टिंग करणं किंवा त्यांच्या असोसिएटला सांगून जनतेची काळजी घेणं ते तेवढ्याच प्रकर्षाने करत. आणि कोणत्याही परिस्थितीत सैनिकांनी रयतेला त्रास दिला नाही पाहिजे. त्यांचे जे सोल्जर्स होते बऱ्याच वेळा शेतातून धान्य चोऱ्या करत, जिथे वॉर सिच्युएशन आहे, जिथे युद्ध चालू आहे अशा ठिकाणी चोऱ्या होत किंवा मग त्यांच्या शेतातलं धान्य त्याचं नुकसान केलं जाईल, डिस्ट्रॉय केलं जाईल. तर अशा वेळेला ते सोल्जर्सला सुद्धा धमकी देत की म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेची हानी नाही झाली पाहिजे. ओके. सो पॉलिसी रिगार्डिंग द आर्मी. तर सैन्याशी रिलेटेड त्यांचं रिगार्डिंग काय मत होतं म्हणजे पॉलिसी कशी होती, धोरण कसं होतं त्यांचं, सैन्याविषयीचं धोरण कसं होतं. तर त्यांनी आपल्या याच्यामध्ये स्ट्रिक्ट डिसिप्लिन ठेवला होता. सैन्यामध्ये एक शिस्त पाळली होती आणि ते त्यांचे जागीर्स वगैरे द्यायचे जे पद्धती होत्या त्यावेळेला, वतन किंवा जागीर दिलं जात बक्षीस म्हणून, तर ते त्यांनी तसं न करता सॅलरी म्हणजे सॅलरीज द्यायला चालू केलं होतं.
आणि गव्हर्नमेंट कडून सोल्जर्सला त्यांच्या ब्रेव्हरीसाठी म्हणजे त्यांच्या धाडसी कर्तृत्व जर केलं असेल त्यांनी युद्धामध्ये तर त्यांना पुरस्कारही दिला जात, सत्कार केला जात. त्याचबरोबर सोल्जर्स जर मरण पावले युद्धामध्ये जर मरण पावले तर त्यांच्या फॅमिलीची काळजी घेतली जात. त्याचबरोबर जखमी सरदार असतील तर त्यांची काळजी घेतली जात. आणि जर सोल्जर्स असतील म्हणजे शरण आलेले सैनिक असतील शत्रू पक्षातले तर त्यांना सुद्धा व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जात. तर अशा प्रकारे सैन्यामध्ये ते डिसिप्लिन पाळत. पॉलिसी ऑफ टॉलरन्स, सहिष्णुता. आपण पाहिलं होतं की जेव्हा एखाद्या रिजन मध्ये जर वॉर चालू असेल आणि तेथे मुघल असतील, मुघलांसोबत किंवा आदिलशहा ह्या इस्लामिक पॉवर सोबत जरी म्हणजे अगेन्स्ट असले शिवाजी महाराज, त्यांच्या विरोधात असले तरी पण ते त्यांच्या धर्माचा तेवढाच म्हणजे रिस्पेक्ट करत, आदर करत. फॉर एक्झाम्पल जर वॉर सिच्युएशन मध्ये कुठे त्यांना कुराण किंवा होली बुक असे जर तिथे सापडले ग्रंथ तर ते विथ रिस्पेक्ट त्यांना मुस्लिम लोकांना परत करत. आणि त्याचबरोबर ते सहिष्णू होते म्हणजे त्यांचे जे वेगळ्या जाती धर्मातले लोक सुद्धा त्यांच्या ह्याच्यामध्ये होते म्हणजे सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम करत असत. अधिकारी होते, बरेचसे ऑफिसर्स होते जे मुस्लिम होते, इस्लामिक होते. जसं की आपण पाहिलं होतं, व्हॉट इज द नेम ऑफ दॅट असोसिएट? सिद्दी इब्राहिम है ना. सिद्दी इब्राहिम हा सर्वंट होता त्यांच्या आर्मीमध्ये. सिद्दी हिलाल हा सरदार होता, आर्मी मधला सरदार होता सिद्दी हिलाल. तर दौलत खान सुद्धा एक इम्पॉर्टंट ऑफिसर म्हणजे एक महत्वाचा अधिकारी होता, नेव्ही मधला महत्वाचा अधिकारी होता. तर म्हणजे शिवाजी महाराज दुसऱ्या धर्माचाही तेवढा सहिष्णू म्हणजे टॉलरंट होते, त्या धर्माच्या बाबतीत टॉलरंट होते म्हणजे सहिष्णू वर्तन होतं त्यांचं. द इन्स्पिरेशन फॉर फ्रीडम. तर स्वातंत्र्याची प्रेरणा कशी दिली शिवाजी महाराजांनी? आवाज येत नाही का स्टुडंट? ओके. प्रथमेशला नेहमी मला वाटतं प्रॉब्लेम येतो. लास्ट टाइम पण येत होता तुला प्रॉब्लेम? प्रथमेश की प्रद्युमला प्रॉब्लेम येत होता लास्ट टाइम? क्लास लिव्ह करून परत तू जॉईन कर प्रथमेश. आणि प्लीज नेटवर्क मध्ये राहा, थोडस नेटवर्क मध्ये बसा. Who will read next part? Next paragraph. Sanjana. Is Sanjana online? Okay, Aditi, read. Hello. Yes, Aditi, read. The inspiration for freedom. The efforts that Maharaj made to establish the Swarajya have a special value. It is the value of freedom. He aimed at establishing and maintaining an independent and sovereign. टीचर ते काय आहे? Sovereign. Sovereign existence that did not accept the dominance of any other power. While struggling against the foreign powers, Maharaj inspired others too for freedom. When
Chhatrashal, When Chhatrasal, when Chhatrashal, who was in the service of the service, Mughals came to see Maharaj, Maharaj inspired him to create an independent kingdom in Bundelkhand. ओके ओके, पहिले आपण हे घेऊया समजून. द इन्स्पिरेशन फॉर फ्रीडम म्हणजे प्रेरणा त्यांनी कशी दिली लोकांना. द एफर्ट दॅट महाराज मेड टू एस्टॅब्लिश स्वराज हॅव अ स्पेशल व्हॅल्यू. होती त्याला ते खूप म्हणजे किमती होतं असं म्हणतो ना, स्पेशल व्हॅल्यू. इट इज द व्हॅल्यू ऑफ फ्रीडम. ही स्वातंत्र्याची व्हॅल्यू होती, म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची धडपड होती. ही एम्ड ॲट इस्टॅब्लिशिंग अँड मेंटेनिंग अन इंडिपेंडंट अँड सॉव्हरीन एक्झिस्टन्स दॅट डिड नॉट ऍक्सेप्ट द डॉमिनन्स ऑफ एनी अदर पॉवर. म्हणजे डॉमिनन्स म्हणजे काय, वर्चस्व. आणि एनी अदर पॉवर म्हणजे आदिलशाही, सिद्धी, मुघल वगैरेची जी पॉवर होती आपल्या राज्यावरती, त्याचं जे ते नको होतं, शिवाजी महाराजांना नको होतं. तर त्यांनी स्वतःसाठी आपल्यासाठी एक ही एम्ड ॲट इस्टॅब्लिशिंग म्हणजे स्थापन करायचं एक स्वतंत्र राज्य, मेंटेनिंग अँड इंडिपेंडंट अँड सॉव्हरीन एक्झिस्टन्स. तर त्यांचं असं मत होतं की आपण एक इंडिपेंडंट स्वराज्याची स्थापना करायची, जे सॉव्हरीन एक्झिस्टन्स असलं पाहिजे, सार्वभौम म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी. सॉव्हरीन म्हणजे काय, तर सर्व जाती धर्माचे लोक जिथे राहतात एकत्र, त्याला बोलतात सॉव्हरीन. तर असं एक सॉव्हरीन स्टेट त्यांना निर्माण करायचं होतं, आणि दुसऱ्या कुठल्या सत्तेची पॉवर तिथे आपल्या ह्याच्यावरती वर्चस्व असलं नाही पाहिजे आपल्या राज्यावरती, असा त्यांचा हेतू होता. आपलं एक स्वतंत्र राज्य, सार्वभौम आणि स्वतंत्र राज्य स्थापन करायचं, आणि तिथे कुठल्या दुसऱ्या सत्तेचं वर्चस्व असलं नाही पाहिजे, असं त्यांचं ध्येय होतं. व्हाईल स्ट्रगलिंग अगेन्स्ट द फॉरेन पॉवर्स, महाराज इन्स्पायर्ड ऑदर्स टू. म्हणजे ते स्वतः सुद्धा फॉरेन पॉवर्स, ज्या परकीय सत्ता आहेत, बाहेरच्या देशातल्या ज्या सत्ता आहेत, त्यांच्याशी ते स्वतः तर लढतच होते, पण त्याचबरोबर ते दुसऱ्यांना सुद्धा इन्स्पायर करत, म्हणजे फॉर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्यासाठी दुसऱ्या राजांना. फॉर एक्झाम्पल असे शिवाजी महाराजांसारखे दुसऱ्या भागामध्ये दुसरे राजे राज्य करत असतील, आणि त्यांच्यावरती सुद्धा मुघलांची सत्ता असेल, आदिलशाहीची असेल, तर त्या राजांना सुद्धा ते इन्स्पायर करत की तुम्ही सुद्धा एक तुमचं इंडिपेंडंट किंगडम स्थापन करा, किंवा मग तुम्ही इंडिपेंडन्ससाठी फाईट करा, असं इन्स्पायर करत ते दुसऱ्या राजांना सुद्धा. व्हेन छत्रसाल, हू वॉज इन द सर्व्हिस ऑफ द मुघल्स, केम टू सी महाराज, महाराज इन्स्पायर्ड हिम टू क्रिएट अन इंडिपेंडंट किंगडम इन बुंदेलखंड. म्हणजे छत्रसाल जेव्हा मुघलांच्या सेवेमध्ये होता, छत्रसाल बुंदेलखंडचा सरदार असेल किंवा राजा असेल, तर तो जेव्हा महाराजांना भेटण्यासाठी आला, तर महाराजांनी स्वतः त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही बुंदेलखंडमध्ये एक स्वतंत्र राज्य निर्माण करा, अशी छत्रसालांना त्यांनी प्रेरणा दिली होती. म्हणजे त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन बाकीचे राजे सुद्धा फ्रीडमसाठी फाईट करत. ग्रेटनेस ऑफ महाराज वर्क म्हणजे महाराजांचं काम किती मोठं होतं, किती ग्रेट होतं, हे आपल्याला पाहिजे. ओके, अनघा नाहीये का? Hello, ma'am. हा, येस अनघा. नेक्स्ट पार्ट रीड कर. Okay, ma'am. Greatness of Maharaj's work. Maharaj established Swaraj while fighting against many enemies. This action itself proves that he was a pioneer of a new era. But besides this action, many other noble qualities are found in his personality.
Maharaj was very intelligent. He had mastered many arts. He was conversant with many languages and scripts. The teaching of his parents towards the establishment of Swaraj and ethics were deeply instilled in his mind. There was a blend of character and strength, nobility and valor in his personality. He had innumerable qualities like leadership, management, foresight, political diplomacy, effective policy. Ma'am, next slide. हम्म. Uh, दिसत नाहीये का? इफेक्टिव्ह no, पॉलिसी. ma'am. Effective policy about regional and military administration, commitment to truth and justice, attitude of equality, visualization of future activities, the skill of seeing his planned ventures through, resi- resi- rising over the calamities without giving up, alternate vigilance, and so on. He used to punish those severely who would misbehave with women. ओके He ओके, थांब used अनघा. वेट अनघा. खूप रीड केलं की मग समजणार नाही सगळ्यांना. ग्रेटनेस ऑफ महाराज वर्क. महाराज इस्टॅब्लिश स्वराज व्हाईल फायटिंग अगेन्स्ट मॅनी एनिमीज. तर स्वराज्याची स्थापना त्यांनी खूप सगळे शत्रू होते. महाराजांच्या आजूबाजूला खूप शत्रू होते. त्यातून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली होती. दिस ऍक्शन इटसेल्फ प्रूव्ज दॅट ही वॉज अ पायोनियर ऑफ न्यू इरा. पायोनियर म्हणजे काय? एखादी गोष्ट स्थापन करतो, निर्माण करतो, त्याला बोलतात पायोनियर. म्हणजे त्या गोष्टीचा निर्माता आहे तो. न्यू इरा म्हणजे नवीन इराचे ते. न्यू इरा म्हणजे काय म्हणू शकतो आपण एक्झॅक्ट मराठीमध्ये? कोण सांगेल मला? मराठी मीडियम स्टुडंट. व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज येत नाही का? बाकीच्यांना येतोय. ओके. आपण बोलतो ना नवीन राष्ट्राचे ते म्हणजे पायोनियर होते, निर्माता होते. बट बिसाइड्स दिस ऍक्शन मॅनी अदर नोबल क्वालिटीज आर फाउंड इन हिज. म्हणजे त्यांच्या ऍक्शन तर होत्या. स्वराज्यासाठी त्यांनी लढा दिला, लढाई केली, वॉर केलं, हे तर आपल्याला माहिती आहे. खूप सगळा संघर्ष केला त्यांनी. कॉन्फ्लिक्ट ऑफ स्वराज त्याच्यामध्ये पण आपण पाहिले स्वराज्याचा संघर्ष. त्यांनी कसा संघर्ष केला, किती युद्ध केली, हे सगळं तर आहेच. पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अजून पण काही गुण होते, म्हणजे क्वालिटीज होत्या, नोबल क्वालिटीज होत्या. दॅट आर फाउंड इन हिज पर्सनॅलिटी. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या अजूनही काही क्वालिटीज आपल्याला पाहिजेत. महाराज वॉज व्हेरी इंटेलिजंट. ते कसे होते? बुद्धिमान होते. ही हॅड मास्टर्ड मॅनी आर्ट्स. त्यांना खूप सगळ्या कला सुद्धा अवगत होत्या. फक्त युद्ध, लढाई हेच नाही, तर त्याच्यासोबत त्यांना वेगवेगळ्या कलामध्ये सुद्धा ते निपुण होते, मास्टर्ड होते. ही वॉज कॉन्व्हर्जंट विथ मॅनी लँग्वेजेस अँड स्क्रिप्ट. तर वेगवेगळ्या भाषा त्यांना अवगत होत्या आणि वेगवेगळ्या लिपी, म्हणजे लिखाणातल्या ज्या लिपी असतात, लिहिण्याच्या ज्या भाषा असतात त्या लिपी वेगळ्या असतात आणि लँग्वेजेस म्हणजे बोलण्याच्या भाषा वेगळ्या असतात. तर ह्या ज्या लिपी होत्या वेगवेगळ्या, तर त्या सुद्धा त्यांना खूप प्रकारच्या अवगत होत्या. द टीचिंग ऑफ हिज पॅरेंट्स टुवर्ड एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्वराज अँड इथिक्स वेअर डीपली इन्स्टिल्ड इन हिज माइंड. तर त्यांच्या पॅरेंट्सने त्यांना हे टीचिंग दिलं होतं की स्वराज्याची स्थापना करायची आहे, किंवा मग स्वराज्य स्थापनेचं जे हे होतं लक्ष होतं ते त्यांच्या पॅरेंट्सने त्यांना दिलं होतं. आणि ते त्यांच्या मनामध्ये खोलवरती हे जे इथिक्स आहेत, ही जी मूल्य आहेत स्वराज्य स्थापनेची, ती त्यांच्या मनामध्ये डीपली इन्स्टिल्ड झाली होती, म्हणजे खोलवरती रुजली होती त्यांच्या मनामध्ये. स्वराज्य स्थापनेचं जे लक्ष होतं त्यांचं, हे जी शिकवण होती स्वराज्य स्थापनेची, ती मनामध्ये रुजली होती. देअर वॉज अ ब्लेंड ऑफ कॅरेक्टर अँड स्ट्रेंथ, नोबिलिटी अँड व्हॅलर इन हिज पर्सनॅलिटी. तर त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये पॉवर होती, स्ट्रेंथ होती त्यांच्यामध्ये, म्हणजे ते पॉवरफुल होते, शक्तिशाली होते. नोबिलिटी म्हणजे नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत,
दुसऱ्यांच्या भल्याचा विचार करत, त्याला बोलतात नोबिलिटी. व्हॅलर म्हणजे पराक्रमी होते ते. व्हॅलर मीन्स पराक्रमी. नोबिलिटी म्हणजे चांगलं शील असं पण म्हणू शकतो आपण. चारित्र्य चांगलं होतं त्यांचं. ही हॅड इनन्युमरेबल क्वालिटीज. इन्युमरेबल म्हणजे काउंट करू शकत नाही अशा असंख्य गुण होते त्यांच्यामध्ये. लाईक लिडरशिप म्हणजे नेतृत्व कला होती त्यांच्यामध्ये, मॅनेजमेंट व्यवस्थापन, फोरसाईट म्हणजे दूरदृष्टी, पुढे काय होणार आहे फ्युचरमध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर त्या आत्ताच आपण कसं सुरुवात केली पाहिजे किंवा आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, फ्युचरला धरून भविष्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे असं केल्याने इथे किल्ला झाला तर किंवा आपण पाहिलं की त्यांनी समुद्रामध्ये किल्ले बांधले तर त्यावेळेला असं नव्हतं की समुद्रामध्ये इझिली किल्ले बांधणं शक्य नव्हतं, पण त्यांनी ते केलं कारण की परकीय आपलं संरक्षण होईल, मग आपण त्या हिशोबाने आपण स्वराज्याची स्थापना करू शकू. या सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजेच काय होतं, दूरदृष्टी होती त्यांच्यामध्ये. पॉलिटिकल डिप्लोमसी म्हणजे काय, तर राजकीय मुत्सद्देगिरी. आता राजकारण असतं, आता पण आपण पाहतो की एक राजकारण असतं, राज्याला राज्य असलं की राजकारण पण येतं, तर राजकारणामध्ये सुद्धा ते मुत्सद्देगिरी होती म्हणजे हुशार होते राजकारण करण्यामध्ये सुद्धा. आणि इफेक्टिव्ह पॉलिसी अबाउट रिजनल अँड मिलिटरी ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्यांचे जे धोरणं होते, पॉलिसीज होत्या त्या लष्कराच्या बाबतीत असतील किंवा मुलकी त्यांच्या मुलखातल्या म्हणजे त्यांच्या देशातल्या राज्याच्या रिलेटेड काही धोरण असतील तर ते जे त्यांचं ऍडमिनिस्ट्रेशन होतं ते खूप इफेक्टिव्ह होतं, परिणामकारक होतं, म्हणजे खूप चांगलं होतं. हे जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे सगळं प्रशासन व्यवस्था आहे त्यांची ती खूप इफेक्टिव्ह होती, चांगली होती. कमिटमेंट टू ट्रूथ अँड जस्टिस आणि निष्ठा होती त्यांची, सत्यावरची निष्ठा किंवा न्याय या गोष्टी त्या खूप मानत. ट्रूथ आणि जस्टिस म्हणजे सत्य आणि न्याय ह्याच्यावरती त्यांचा खूप विश्वास होता, निष्ठा होती त्यांची. ऍटिट्यूड ऑफ इक्वॅलिटी आणि समानतेची वागणूक देत, ते सगळ्यांना समानतेची वागणूक देत. असं नाही की ह्या दुसऱ्या धर्माचा आहे, जाती धर्माचा, असं डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव करत नसत ते. त्यांचं ऍटिट्यूड कसं होतं, इक्वल होतं सगळ्यांसाठी. व्हिज्युअलायझेशन ऑफ फ्युचर ऍक्टिव्हिटीज म्हणजे मग अशा आपण बघितलं की फ्युचरमध्ये काय ऍक्टिव्हिटीज होणार आहे त्या आधीच त्यांना व्हिज्युअलाइज करत होते ते, म्हणजे दूरदृष्टी होती. द स्किल्स ऑफ सीइंग हिज प्लॅन्ड व्हेंचर्स थ्रू म्हणजे त्यांच्याकडे असे काही स्किल होते की त्यांनी जे प्लॅन केलेले आहे, ज्या गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत त्या सक्सेसफुल होतील की नाही होतील, ह्या गोष्टी करायला पाहिजेत की नाही करायला पाहिजेत, ह्याचे जे स्किल्स त्यांच्याकडे होते, ह्या गोष्टी फायद्याच्या आहेत का ह्याने नुकसान होणार आहे, हे जे व्हेंचर्स असतात म्हणजे ते फ्युचर प्लॅन असतात त्यांचे सगळे, ते त्याच्यामध्ये ते निपुण होते की काय कुठली गोष्ट करायला पाहिजे कुठली नाही करायला पाहिजे. रायझिंग ओव्हर द कॅलॅमिटीज विदाउट गिव्हिंग अप. गिव्ह अप करायचं म्हणजे काय, हार मानायची, तर विदाउट गिव्हिंग अप म्हणजे न हार मानता त्या ज्या कॅलॅमिटीज येत असतात त्यांच्या राज्यामध्ये, जसं दुष्काळ, कॅलॅमिटीज म्हणजे ह्याचं संकट म्हणतो आपण, राजकीय किंवा नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे भूकंप असतील किंवा जास्त पाऊस किंवा दुष्काळ किंवा मग राजकीय कॅलॅमिटीज जसं की युद्धाचं वातावरण झालं किंवा काय, तर ते हार नसत मानत, विदाउट गिव्हिंग अप ते फाईट करत. अलर्टनेस, अलर्टनेस म्हणजे ते दक्ष होते, म्हणजे राज्यामध्ये काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, ह्या सगळ्याचं त्यांना माहिती असायची, म्हणजेच ते अलर्ट होते. देन व्हिजिलन्स, सावध सुद्धा होते, कुठल्या भागातून आक्रमण होणार आहे किंवा हे राज्य सांभाळण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ती सावधगिरी त्यांच्यामध्ये होते, व्हिजिलन्स होते ते. सो बघा म्हणजे किती सगळ्या क्वालिटीज होत्या. फक्त युद्धामध्येच ते निपुण नव्हते तर खूप सगळ्या लँग्वेजेस त्यांना येत होत्या, खूप सगळ्या स्क्रिप्ट म्हणजे लिपी त्यांना माहिती होत्या. त्याचबरोबर स्ट्रेंथ, नोबिलिटी, व्हॅलर, इक्वॅलिटी, परधर्मीयांसोबत इक्वल राहणं किंवा लिडरशिप, मॅनेजमेंट क्वालिटीज, फोरसाईट,
पॉलिटिकल त्यांचे क्वालिटीज असतील, त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन क्वालिटीज, कमिटमेंट टू ट्रूथ अँड जस्टिस, व्हिज्युअलायझेशन ऑफ फ्युचर ऍक्टिव्हिटीज, त्याच्यानंतर फायटिंग अगेन्स्ट कॅलॅमिटीज, अलर्टनेस, व्हिजिलन्स, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये होत्या. ठीक आहे, म्हणजे खूप सगळ्या भाषा येत त्यांना, नेतृत्व गुण होते, प्रशासन सांभाळण्याचे सगळे व्यवस्थापनाचे गुण त्यांच्यामध्ये होते. त्याचबरोबर मुलकी आणि लष्करी प्रशासन परिणामकारकरित्या सांभाळत, त्याच्याच बरोबर त्यांची सत्यावर आणि न्याय याच्यावरती निष्ठा होती, सत्य मानत ते किंवा लोकांना न्याय देण्यावर त्यांचा विश्वास होता. त्याचबरोबर ते समानतेची वागणूक देत, दूरदृष्टी होती, है ना. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे दक्षता होती, सावधगिरी होती, ह्या सगळ्या त्यांच्या क्वालिटीज आहेत. तर हे जे मोठे क्वेश्चन्स असतात एक्सप्लेनेशन वाले, तर त्याच्यामध्ये हा नेहमी येणारा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द अदर क्वालिटीज ऑफ शिवाजी महाराज? अंडरस्टूड? समजलं का? एनीबडी हॅव अ डाऊट? त्यांचे क्वालिटीज आहेत ना, ते थोडेसे सगळे वर्ड्स थोडेसे हार्ड आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये खूप, ह्या पॅराग्राफ मध्ये खूप सगळे हार्ड वर्ड्स आहेत. तर तुम्ही जसं की व्हिजिलन्स, अजून इथे पाहिलं आपण व्हिज्युअलायझेशन, कॅलेमिटीज, तर हे जे सगळे वर्ड आहेत, इन्युमरेबल क्वालिटीज म्हणजे काय है ना, फोरसाईट, तर हे सगळे लिहून ठेवले पाहिजे तुम्ही, ऍक्च्युली नोटबुक मध्ये नोट डाऊन करायचे. ओके, महिका आहे का? महिका? 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 माईकचा तर आवाज येतोय मला. महिका, तुला रीड करायचंय नेक्स्ट पार्ट. Hello. येस महिका. He used to punish those severely who would misbehave with women. He used to take care of all take care of all section of the society, like farmer, irfax. Teacher, what is this? क्राफ्ट्समन. Craftsman, soldier, trader, merchants, etc. He used to have the same respect for the people of other religion that he had for the people of his own religion, without any discrimination. He even established Hello. हा, तुझा आवाज येतोय मला महिका. He even established family bonds with them. He brought back into Swadharma
original religion. Person who had convert to other another religion though then was an opposition to such a reconversion and at that time Reconversion, not recoveration. It is reconversion. reconversion. That time there was opposition Hmm. only religion of ground to crossing the seas, yet he but built sea fort like Sindhudurga and created a navy. This this he later had a second coronation from. Teacher, next slide. Coronation from details He while had made preparation for. Hmm. hello हा. ओके महिका. he वेट, आपण समजून घेऊया. गुड महिका. He used to punish those severely who would misbehave with women. म्हणजे ते विमेन्सला सुद्धा तेवढीच रिस्पेक्ट देत, लेडीजला सुद्धा तेवढाच रिस्पेक्ट दिला जात, स्त्रियांना सुद्धा. ते जर कोणी मिसबिहेव करत असेल स्त्रियांसोबत तर ते त्यांना शिक्षा करत, म्हणजे खूप सिव्हिअरली, म्हणजे खूप मोठी शिक्षा करत त्यांना. हॅलो, इज माय व्हॉइस ऑडिबल? आवाज येतोय का? ओके. तर जे मिसबिहेव करत विमेन सोबत तर त्यांना ते सिव्हिअरली पनिश करत. ही यूज टू टेक केअर ऑफ ऑल सेक्शन्स ऑफ द सोसायटी. ते त्यांच्या समाजातल्या सर्व घटकांचा विचार करत, त्यांची काळजी घेत. टेक केअर म्हणजे त्यांची काळजी घेतली जात. लाईक फार्मर्स, क्राफ्ट्समॅन, सोल्जर्स, ट्रेडर्स, मर्चंट्स एक्सेट्रा. जसे की त्यांच्या राज्यातले शेतकरी असतील, क्राफ्ट्समन म्हणजे कारागीर असतील, सुतार, लोहार, कुंभार हे सगळे जे असतात त्यांना कारागीर बोलतात. तर क्राफ्ट्समॅन्स असतील, सोल्जर्स म्हणजे सैनिक असतील, ट्रेडर्स, मर्चंट्स व्यवसाय करणारे व्यापारी किंवा मर्चंट्स म्हणजे व्यापारी, व्यावसायिक असतील किंवा व्यापारी असतील, त्या सगळ्या सेक्शन्सला ते सगळ्यांची काळजी घेत. ही यूज टू हार्बर द सेम रिस्पेक्ट फॉर people of other religions that he had for people of his own religion. म्हणजे स्वधर्मीयांबद्दल त्यांना जेवढा रिस्पेक्ट होता तेवढा सेम रिस्पेक्ट ते दुसऱ्या धर्माच्या लोकांना सुद्धा देत, विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन. कुठलाही भेदभाव नाही करत नसत ते. स्वधर्मियांसोबत जसा व्यवहार करत तसाच ते परधर्मीय लोकांबरोबर सुद्धा त्यांचा व्यवहार असेल. ही इवन एस्टॅब्लिश्ड फॅमिली बॉन्ड्स विथ देम. इवन त्यांच्यासोबत ते म्हणजे त्यांचं फॅमिली रिलेशन सुद्धा होतं बऱ्याचशा लोकांसोबत. जरी ते गरीब असतील किंवा कसे असतील तरी, दुसऱ्या धर्माचे असतील तरी त्यांचे फॅमिली रिलेशन होते त्यांच्यासोबत. ही ब्रॉट बॅक इन टू स्वधर्म देअर ओरिजिनल religion person who had converted to another religion through there was an opposition to such a reconversion at that time. म्हणजे त्या काळामध्ये कसं होतं, कन्व्हर्जन म्हणजे काय असतं, कन्व्हर्टेड म्हणजे काय, एका धर्मातून दुसरा धर्म. आता समजा हिंदू धर्म आहे, हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला एखाद्या माणसाने, ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला काय बोलतात, कन्व्हर्टेड. म्हणजे त्याने दुसरा धर्म स्वीकारला, पण काही कारणाने त्याला परत आपल्या धर्मामध्ये यावंसं वाटलं तर त्याला काय बोलतात, रिकन्व्हर्जन. कन्व्हर्जन आणि रिकन्व्हर्जन. कन्व्हर्जन म्हणजे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे आणि परत आपल्या धर्मात येणे, त्याला बोलतात रिकन्व्हर्जन. तर अशा त्यावेळेला हे जे रिकन्व्हर्जन होतं, एकदा दुसऱ्या धर्मात
प्रवेश केला की समाजाला मान्य नव्हतं, रिकन्व्हर्जन मान्य नव्हतं त्यावेळेला. पण तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी रिकन्व्हर्जनसाठी मान्यता दिली होती. त्या काळामध्ये ते परत जर त्यांना हिंदू धर्मामध्ये यायचं असेल तर त्यांनी ते येऊ शकत होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी मान्यता दिली होती. At that time there was opposition on religious ground to crossing the seas. त्यावेळेला अशी धार्मिक मान्यता होती, असा एक विरोध होता, धार्मिक गोष्टींमध्ये विरोध होता की सी क्रॉस करायचा नाही, म्हणजे समुद्र पार न करणे म्हणजे काय, दुसऱ्या देशामध्ये जायचं नाही, समुद्राच्या पलीकडे नाही जायचं. आपल्या देशातल्या लोकांनी आपल्याच देशामध्ये राहायचं. म्हणजे आता समुद्रापलीकडे दुसरे देश असतात तर त्या देशांमध्ये जायचं नाही, त्यावेळेला मान्य नव्हतं. म्हणजे रिलिजियस ग्राउंड होते, म्हणजे अशा काही धार्मिक गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये हे सगळं मान्य नव्हतं. येट ही बिल्ट सी फोर्ट्स लाईक सिंधुदुर्ग अँड क्रिएटेड अ नेव्ही. तरी सुद्धा त्यांनी आर्मराची स्थापना केली, नेव्हीची स्थापना केली, समुद्रामध्ये किल्ला बांधला. ह्या सगळ्या गोष्टी धर्माच्या विरोधात जाऊन सुद्धा त्यांनी त्यावेळेला केल्या होत्या, कारण त्या आपल्या हिताच्या होत्या. त्यांना माहिती होतं की आपलं हित कशात आहे, काय केल्याने चांगल्या गोष्टी घडणार आहेत. म्हणून मग त्यांनी त्या गोष्टींना, धर्मातल्या काही ज्या रूढी परंपरा होत्या त्यांना विरोध करून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, त्याचबरोबर आरमाराची स्थापना केली. दिस मीन्स दॅट ही हॅड मेड प्रिपरेशन फॉर काउंटरिंग फॉरेन इन्व्हाजन दॅट केम फ्रॉम सी. म्हणजे त्यांनी एक प्रिपरेशन करून ठेवलं होतं की सिंधुदुर्ग किल्ला का बांधला त्यांनी, किंवा नेव्हीची स्थापना का केली, तर त्यांना माहिती होतं की काही वर्षांनी परकीय आक्रमण होतील, फॉरेन इन्व्हाजन्स होतील, तर त्यांना विरोध करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी त्यांनी हे सगळे तयारी केली होती, किल्ला बांधणं वगैरे. ही बिकेम द रुलर ऑफ स्वराज ऑफिशियली थ्रू हिज कोरोनेशन. तर त्यांनी राज्याभिषेक करून घेतला होता स्वतःवरती. जेव्हा स्वराज्याची म्हणजे स्वराज्य आपल्या हाती आला, आपण इंडिपेंडंट झालो, त्यावेळेला त्यांनी स्वतः राजा म्हणून एक कोरोनेशन म्हणजे राज्याभिषेक विधी करून घेतला होता. ही लेटर हॅड अ सेकंड कोरोनेशन फ्रॉम, आपण पाहिलं होतं एका लेसन मध्ये की त्यांचं 2 वेळा कोरोनेशन झालं होतं, 2 वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं कोरोनेशन झालं होतं. तर सेकंड टाइम द कोरोनेशन अ डिफरंट रिलिजियस पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे एका दुसऱ्या धर्माचा दुसरा हेतू होता, धार्मिक पद्धतीने सुद्धा त्यांचं कोरोनेशन झालं होतं. म्हणजे ते धर्माला तेवढंच मान्यता पण देत, पण धर्मातल्या काही गोष्टी त्यांना आवडल्या नसत किंवा त्या जनतेच्या हिताच्या नसत, तर ते त्याच्या विरोधात सुद्धा जात. ऑल दीज ऍक्शन शोज दॅट हिज रिव्होल्युशनरी अस्पेक्ट इन द फील्ड ऑफ रिलिजन. म्हणजे ह्या सगळ्या क्रांतिकारी गोष्टी होत्या रिलिजन मधल्या, म्हणजे आपल्या धार्मिक हे जे क्षेत्र आहे त्याच्यामधल्या ह्या सगळ्या रिव्होल्युशनरी म्हणजे क्रांतिकारी अस्पेक्ट्स होते. हे सगळे त्यांनी क्रांती घडवून आणली होती, म्हणजे आपल्या धर्मात अजून चांगल्या पद्धतीने आपल्या धर्माचा प्रसार केला होता. त्यांनी रिव्होल्युशन केलं होतं, क्रांती केली होती. अंडरस्टूड? समजतंय का स्टुडंट? परत एक्सप्लेन करायचा का पॅराग्राफ? तर म्हणजे आपण काय पाहिलं की त्यांच्या क्वालिटीज कशा होत्या, लिडरशिप क्वालिटीज असतील, ऍडमिनिस्ट्रेशन कसे, अलर्टनेस, विजिलन्स, हे सगळं पाहिलं, व्हॅलर. तर त्याचसोबत वुमेन सोबत त्यांचा रिस्पेक्ट किती होता, म्हणजे कसा होता, विमेन्सला ते तेवढाच रिस्पेक्ट देत, किंवा विमेन्सशी कोणी मिसबिहेव केलं तर ते त्यांना पनिश करत. त्याचबरोबर त्यांनी बाकीचे समाजातले बाकीचे घटक जे होते, जसं की फार्मर्स, क्राफ्ट्समॅन वगैरे, त्यांना सुद्धा ते सेम रिस्पेक्ट देत. त्यांच्या राज्यामध्ये डिस्क्रिमिनेशन नव्हतं, कुठल्या जाती धर्माबद्दल भेदभाव नव्हता. त्याचबरोबर त्यांचे फॅमिली बॉन्ड्स होते लोकांसोबत. त्याचबरोबर ते रिलिजनच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करत, जसं की कन्व्हर्जन, रिकन्व्हर्जनला त्यावेळेस मान्यता नव्हती, परंतु त्यांनी रिकन्व्हर्जन सुद्धा
ऍक्सेप्ट केलं. त्याचबरोबर समुद्राच्या पलीकडे जायचं नाही असं धर्मामध्ये सांगत रूढी होत्या अशा. रूढी परंपरा अशा काही होत्या की समुद्र क्रॉस करायचा नाही. तरी सुद्धा त्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला किंवा नेव्हीची स्थापना केली. त्याचबरोबर ते धर्माला मान्यता सुद्धा देत. जसं की एका कोरोनेशन विधी जो असतो, राज्याभिषेक त्यांनी 2 पद्धतींनी करून घेतला होता. म्हणजे ते आपल्या धर्मातल्या रूढी परंपरांना दुखवत पण नसत आणि त्याच सोबत जर चांगलं होणार असेल, आपलं काय समाजाचं कल्याण होणार असेल, तर काही रूढी परंपरा कराव्या लागल्या तरी ते त्यावेळेला करत असत. ओके, प्रथमेश. Hello, ma'am. हा, नेक्स्ट पार्ट रीड कर प्रथमेश. Okay. दिसते स्क्रीन? हो. मराठी बुक आहे का तुझ्याकडे? नाही टीचर. ओके. When there were threat to Swaraj, he would face them with or without his associates. Due to this, even his associates were ready to sacrifice their lives for Swaraj. Of course, his greatness was not confined to the quality of facing calamities bravely and fearlessly. He wanted to have an ethical, qualitative base to the Swaraj. That is why he would give orders, even regarding minor issues, along with the fields of the peasant by force is exemplary from this point of view. The restriction on the cutting of trees enforced by him are also noteworthy. ओके. थोडे ह्या लेसन मध्ये हार्ड वर्ड्स आहेत स्टुडंट. सो हार्ड वर्ड्स नोट डाऊन करायचे. जर नेक्स्ट टाइम तुम्ही रीड करणार त्यावेळेस हार्ड वर्ड्स असतील सोबत, तुमचे मिनिंग्स असतील, तर तुम्ही तो लेसन समजेल तुम्हाला. When there were threats to Swaraj, he would face them with or without his associates. म्हणजे थ्रेट्स म्हणजे धोका. जर स्वराज्याला आक्रमण झालं, परकीय आक्रमण झालं किंवा काही संकट आलं स्वराज्यावरती, आपण पाहिलं नॅचरल कॅलॅमिटीज येत असत किंवा राजकीय कॅलॅमिटीज म्हणजे संकट. तर जेव्हा असं संकट आहे त्यावेळेला ते त्यांचे साथीदार सोबत असो किंवा नसो, विथ ऑर विदाउट असोसिएट, ते त्याला फेस करत. ड्यू टू धिस, इवन हिज असोसिएट वेअर रेडी टू सॅक्रिफाईस देअर लाईव्ह फॉर स्वराज. त्याचमुळे म्हणजे त्यांना माहिती होतं की असोसिएट असो सोबत किंवा नसो, शिवाजी महाराज त्याला कुठल्याही संकटावरती मात करत. त्यामुळे त्यांचे सहकारी सुद्धा त्यांचा जीव धोक्यात घालण्यास, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालण्यासाठी तयार असत. ते सुद्धा सॅक्रिफाईस करत. ऑफकोर्स हिज ग्रेटनेस वॉज नॉट कन्फाइन्ड टू द क्वालिटी ऑफ फेसिंग कॅलॅमिटीज ब्रेवली अँड फिअरलेसली. तर ते जे संकट आहे, त्यांची जी क्वालिटी आहे संकटांना फेस करायची, ते कसे होते, ते कसे फेस करत, ब्रेवली म्हणजे धाडसाने आणि न घाबरता त्या सगळ्या संकटांना ते सामोरं जात. तो त्यांचा ग्रेटनेस होता. ती क्वालिटी त्यांची सगळ्यांपेक्षा वेगळी होती, कन्फाइंड होती. ही वॉन्टेड टू हॅव अन एथिकल क्वालिटेटिव्ह बेस टू द स्वराज. त्यांना एक नैतिक म्हणजे एथिकल म्हणजे काय, एक चांगला बेस बनवायचा होता स्वराज्याचा, आणि गुणवत्तेच्या आधारावर, नैतिकता आणि गुणवत्तेच्या आधारावरती त्यांना एक स्वराज्याचा बेस बनवायचा होता. म्हणजे ज्यांच्यामध्ये गुण आहेत
त्या आधारावरतीच त्यांना स्वराज्याची स्थापना करायची होती. दॅट इज वाय ही वुड गिव्ह ऑर्डर्स इवन रिगार्डिंग मायनर इश्यूज अलॉंग विथ द इम्पॉर्टंट वन्स. छोट्या छोट्या गोष्टी, मायनर म्हणजे छोटे छोटे इश्यूज असतील त्याच्यामध्ये सुद्धा ते तेवढंच ऑर्डर्स देत, लोकांना आज्ञा करत, जेवढं की इम्पॉर्टंट गोष्टींसाठी जेवढा वेळ देत तेवढ्याच छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा ते ऑर्डर करत त्यांच्या असोसिएट्सला, ऑफिसर्सला. द ऑर्डर दॅट प्रोहिबिटेड सोल्जर्स फ्रॉम टेकिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम द फील्ड ऑफ द पीजंट्स बाय फोर्स. म्हणजे जिथे युद्ध चालू, काय करायचे, त्यातले काही सैनिक असे दुसऱ्या फार्मर्सला वगैरे त्रास द्यायचे, त्यांचे व्हेजिटेबल्स असतील किंवा धान्य असतील तर ते जबरदस्तीने नेत असत. आपल्याला माहितीये सोल्जर्सकडे हत्यार असतात वेगवेगळी आणि ते लढाईमध्ये निपुण असतात. मग त्या अशा प्रकारे ते भीती दाखवत तिथल्या फार्मर्सला, तिथल्या गरीब लोकांना, आणि त्यांच्याकडचं अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल तर ते त्यांना घाबरवून घेऊन. शिवाजी महाराजांनी एक स्ट्रिक्ट प्रोहिबिटेड म्हणजे त्यांना एक सूचना दिली होती की त्यांचे व्हेजिटेबल्स किंवा क्रॉप जे असतील ते फोर्सफुली घेऊन जायचं नाही, म्हणून एक आज्ञा केली होती त्यांनी. मनाई होती, म्हणजे प्रोहिबिटेड म्हणजे काय, मनाई केली होती शिवाजी महाराजांनी. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला दिसतं की त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती लक्ष होतं. द रेस्ट्रिक्शन ऑन द कटिंग ऑफ ट्रीज एन्फोर्स्ड बाय हिम आर ऑल्सो नोटवर्थी. त्यांनी झाडं तोडण्याला सुद्धा मनाई केली होती. त्यांच्या राज्यातले झाडे तोडली गेली नाही पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी तिथल्या सैनिकांना सूचना केली होती. व्हाय इट इज नेसेसरी टू ग्रो ट्रीज. तर सगळ्यांना माहितीच आहे व्हाय ट्रीज आर नेसेसरी. सांगा बरं मला चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना साधारणपणे माहिती असतं व्हाय वी शुड नॉट कट ट्रीज. एनीबडी? व्हाय ट्रीज आर इम्पॉर्टंट. सायन्स मध्ये शिकला असाल ना तुम्ही. येस, ट्री गिव्स ऑक्सिजन. अजून फॉर ऑक्सिजन तर आहेच इम्पॉर्टंट, त्याचसोबत ते एन्व्हायरमेंटला मधला कार्बन डायऑक्साईड पण शोषून घेतात, त्याच्यामुळे काय होतं, पोल्युशन कमी होतं. झाडांमुळे पाऊस पडतो है ना. हे जे आता फ्लड्स वगैरे येत आहेत, फ्लड खूप जास्त प्रमाणात येतोय, तर तो कशामुळे येतोय फ्लड, तर जंगलं नष्ट व्हायला लागली त्याच्यामुळे पूर सुद्धा येऊ लागले. कारण झाडं जी असतात ती त्यांचे रूट्स जे असतात झाडांचे ते पाणी घट्ट धरून ठेवतात, त्याच्यामुळे पूर्वी एवढे फ्लड येत नसत, पण आता खूप फ्लडचं प्रमाण, पुरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्लांटेशन केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे. पण ट्रीजचे तर आपल्याला असंख्य युजेस आहेत, मेडिसिन्स मध्ये आहेत, जे बाकीचे फर्निचर किंवा घर बांधणी या सगळ्यामध्ये, म्हणजे 90% आपण ट्रीवरतीच आपलं जे लाईफ आहे ट्रीवरतीच डिपेंड आहे. He had ordered that the garbage on the fort should be burned in an allotted space without dumping it elsewhere. त्यांनी त्यांच्या सैनिकांना किंवा कर्मचाऱ्यांना सक्त सांगितलं होतं की किल्ल्यावरती गार्बेज म्हणजे कचरा, हे कचरा टाकायचा नाही, कचरा करायचा नाही, आणि कचरा झाला असेल तो कचरा एका अलॉटेड स्पेस मध्ये म्हणजे तिथे ठरवून दिलेल्या जागेमध्येच तो जाळला गेला पाहिजे. अँड व्हेजिटेबल शुड बी ग्रोन ऑन इट्स ऍश. म्हणजे त्याची जी राख राहील ते बर्न केल्यानंतर जे राहील तर त्याच्यावरती व्हेजिटेबल्स ग्रो करायचे. इट बिकम्स क्लिअर फ्रॉम दिस फॅक्ट दॅट ही वुड पे क्लोज अटेन्शन टू द मायन्यूट डिटेल्स व्हाईल इस्टॅब्लिशिंग स्वराज. त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की किती छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा शिवाजी महाराजांचं लक्ष होतं. स्वराज्यामधल्या ज्या छोट्या काही गोष्टी घडत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं तेवढाच अलर्टनेस होता. ही वॉज नॉट जस्ट अ वॉरियर.
but also a sculptor who created a new independent ethical and cultural society. ते फक्त एक वॉरियर नव्हते, म्हणजे योद्धा नव्हते, तर स्कल्पचर म्हणजे एक शिल्पकार होते. कशाचे? तर एक न्यू इंडिपेंडंट, नवीन, स्वतंत्र, एथिकल, नैतिक आणि सांस्कृतिक समाजाचे ते एक शिल्पकार होते. योद्ध्यासोबतच त्यांनी एक नवीन स्वराज्याची निर्मिती केली. ते स्वराज्य स्वतंत्र होतं, इंडिपेंडंट होतं. त्याच्यामध्ये एथिक्स आणि कल्चर होतं त्या स्वराज्यामध्ये. हिज ग्रेटनेस इज कॉम्प्रिहेन्सिव्ह, म्हणजे त्यांचा जो ग्रेट आहे त्याची तुलना होऊ शकत नाही. हाऊ इज द वेस्ट इन युअर एरिया मॅनेज? सेट द नेम ऑफ द मशिनरी दॅट लुक्स आफ्टर वेस्ट मॅनेजमेंट. तर वेस्ट मॅनेजमेंट किंवा कचरा असतो आपला, ओला कचरा, त्याचं एक मशीन असतं बघा, जो आपला घरातला कचरा असतो, वेट वेस्ट म्हणतो आपण. एक ड्राय वेस्ट असतं, एक वेट वेस्ट. वेट म्हणजे भाजीपाला किंवा ह्याचे जे सालं असतात फ्रुट्सचे, किंवा आपण जर किचन मधलं वेस्ट असतो ते सगळं, त्याच्यासाठी एक मशीन असतं. आणि मग त्या मशीन मध्ये आपण वेस्ट मॅनेजमेंट मशीन मध्ये तो कचरा टाकला की त्याच्यापासून आपण त्याचं खत बनवू शकतो. ते फर्टिलाइज होतं, खत बनतं त्याचं. तर तुमच्या ह्याच्यामध्ये असं काय आहे का, तुमच्या भागामध्ये वेस्ट मॅनेजमेंट वगैरेचा प्लांट आहे का? तर तो फाइंड आउट करायचा तुम्हाला. आणि ड्राय वेस्ट जे असतं म्हणजे प्लास्टिक वगैरे, पिशव्या किंवा अजून काही, तर ते वेगळं असतं. सिटीमध्ये दोन असतात, वेट वेस्ट आणि ड्राय वेस्ट. तर ड्राय वेस्ट जे असतं, कोरडा कचरा, ते म्युनिसिपालिटी काय करते, त्या प्लॅस्टिकचं रिसायकल करते, किंवा मग अजून काही गोष्टी, पेपरचं रिसायकल होऊ शकतं. तर ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट सेपरेट करायचं, ऍक्च्युअली केलं पाहिजे. Okay, in our national movement, Maharaj was a great source of inspiration. In his struggle for equality, Mahatma Jyotirao Phule described in his Povadas the greatness of Shivaji Maharaj. Lokmanya Tilak brought about national awakening through the medium of Shiva Jayanti celebration. म्हणजे आपल्या राष्ट्रीय जी चळवळ होती, नॅशनल मुवमेंट, आणि शिवाजी महाराज जे आहेत ते एक इन्स्पिरेशन होते आपल्या नॅशनल मुवमेंटचे. नंतर आपली स्वराज्याची मुवमेंट झाली बघा, ज्याच्यामध्ये इंग्रजांनी आपल्यावर जेव्हा राज्य चालू केलं होतं, तर त्यावेळेला जेव्हा हे शिवाजी महाराज एक इन्स्पिरेशन बनले होते लोकांसाठी. म्हणजे आपण दोन वेळा स्वातंत्र्य होतो. पहिले मुघलांसोबत आपल्याला लढाई करावी लागली, आदिलशाही, त्यांना शिवाजी महाराजांना त्यांच्यासोबत लढा द्यावा लागला. नंतर इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं, मग त्यावेळेला हे गांधीजी, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, या सगळ्यांनी त्यांच्या विरोधात सुद्धा लढा दिला. म्हणजे दोन वेळा आपल्याला भारताला स्वातंत्र्यासाठी लढावं लागले. तर दुसऱ्या वेळेस स्वराज्यासाठी शिवाजी महाराज एक प्रेरणा बनले होते. इन दिस स्ट्रगल फॉर इक्वेलिटी, महात्मा ज्योतिराव फुले डिस्क्राईब इन हिज पोवाडा. तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे पोवाडे लिहिले होते त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा ग्रेटनेस त्यांनी सांगितला होता. लोकमान्य टिळक ब्रॉट अबाउट नॅशनल अवेकनिंग थ्रू द मीडियम ऑफ शिवजयंती सेलिब्रेशन. तर शिवजयंती साजरी करण्याचं हे जे आहे कार्य, ते लोकमान्य टिळकांनी चालू केलं होतं. का? तर लोकांना प्रेरणा मिळावी स्वातंत्र्याविषयी. म्हणजे त्यांच्याकडून, शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊनच पुढे मग हे सगळे स्वातंत्र्य सेनानी आपल्या देशासाठी लढले होते. लाला लजपतराय हॅज रिटन अ बुक अबाउट ग्रेटनेस ऑफ महाराज. तर महाराजांच्या मोठेपणावरती, ग्रेटनेस वरती लाला लजपतराय यांनी सुद्धा बुक लिहिली होती. द ग्रेट तामिळ पोएट सुब्रमण्यम भारती हॅज रिटन पोएम अबाउट अन इमॅजिनरी इन्सिडेंट इन विच शिवाजी महाराज टॉक टू हिज असोसिएट. तर एक तामिळ पोएट आहेत, कवी आहेत, सुब्रमण्यम भारती. त्यांनी एक कविता लिहिली होती, इमॅजिनरी कविता होती. त्याच्यामध्ये काल्पनिक घटना होती, इमॅजिनरी इन्सिडेंट होता, म्हणजे तो रिअल नव्हता, इमॅजिनरी होता, काल्पनिक होता, की ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल बरोबर चर्चा करत आहेत, बोलत आहेत. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर हॅज रिटन अ लॉंग पोएम ऑन महाराज. रवींद्रनाथ टागोरांनी सुद्धा शिवाजी महाराजांवरती एक मोठी कविता लिहिली आहे. टागोर सीज हिज एफर्ट्स टू फाइंड स्वराज ऍज एफर्ट्स फॉर रिअलायझिंग अ नोबल कॉज.
हे जे रवींद्रनाथ टागोर आहेत त्यांनी त्यांचे एफर्ट्स पाहिले होते. स्वराज्य स्थापनेचे सगळे एफर्ट्स त्यांना माहिती होते आणि हे सगळं नोबल कॉज होतं, म्हणजे समाजाच्या कल्याणासाठी होतं, जगाच्या कल्याणासाठी होतं. सर जगन्नाथ सरकार हॅज प्रेज्ड हिज अचिव्हमेंट्स इन हिज बुक शिवाजी अँड हिज टाइम्स. तर एक बुक लिहिलं जाडूनाथ सरकार यांनी शिवाजी आणि अँड हिज टाइम्स या बुकमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचे सगळे जे अचिव्हमेंट्स आहेत, म्हणजे जे त्यांनी मिळवलं होतं, ज्या काही गोष्टी अचीव्ह केल्या होत्या, मिळवल्या होत्या, त्याची स्तुती केली गेली त्याच्यामध्ये टाइम्स या पुस्तकामध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू हॅज सेड दॅट महाराज डिड नॉट बिलॉंग टू महाराष्ट्र, ही बिलॉंग टू द होल इंडियन नेशन. तर पंडित जवाहरलाल नेहरू असं बोलतात की शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचेच होते, बिलॉंग करत नव्हते, महाराष्ट्राशीच रिलेटेड नव्हते, तर पूर्ण जगाची होते ते. ही बिलॉंग टू होल नेशन. वॉज अ सिम्बॉल ऑफ मॅनी व्हर्च्यूज, मोर इस्पेशली फॉर अ लव्ह ऑफ कंट्री. तर खूप सगळ्या म्हणजे देशप्रेम असेल किंवा ह्या सगळ्याचे ते एक प्रतीक होते. मॅनी व्हर्च्यूज म्हणजे खूप सगळ्या जे प्रतीक असतात त्याच्यामधले एक प्रतीक होते. स्पेशली आपलं देशप्रेम याचं एक चांगलं प्रतीक म्हणून ते आपल्या राष्ट्रामध्ये ओळखले जातात. ऑल इंडियन लँग्वेजेस हॅव अ वर्क दॅट टॉक अबाउट हिम ॲज अन आयडियल रूलर अँड अ सोर्स ऑफ इन्स्पिरेशन. तर सगळ्या भारतीय लँग्वेजमध्ये म्हणजे बाकीच्या भाषा असतील, गुजराती, राजस्थानी, बाकी ज्या पण लँग्वेजेस आहेत, हिंदी वगैरे, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांना एक आदर्श राजा आणि सोर्स ऑफ इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा स्त्रोत म्हणून त्यांच्याबद्दल बोललं गेलेलं आहे. सगळ्या जे लिटरेचर आहे, जे साहित्य आहे आपल्याकडे, त्याच्या सगळ्यामध्ये शिवाजी महाराजांची स्तुती केलेली आहे पूर्ण भारतामध्ये. म्हणजे ते महाराष्ट्राचे राजे होते पण पूर्ण भारतामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. Future generations too will continue to look upon his work of Shivaji Maharaj of founding the Swaraj and turning it into Suraj as the source of inspiration. आपले जे फ्युचर जनरेशन आहेत, भविष्यातले ज्या जनरेशन आहेत, म्हणजे ज्या पिढ्या येणार आहेत एका मागोमाग एक, त्या सुद्धा कंटिन्यू करणार आहेत. हे जे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचं काम केलंय, स्वराज्याचं सुराज्यामध्ये निर्मिती केली आहे, ते सुद्धा इन्स्पिरेशन घेत राहणार आहेत आपल्या पुढच्या पिढ्या सुद्धा. शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट नॅशनल हिरो. म्हणूनच मग शिवाजी महाराजांना काय बोललं जातं? अ ग्रेट नॅशनल हिरो. ओके, अंडरस्टूड. क्वेश्चन आन्सर ट्राय करा तुम्ही सॉल्व्ह करायचे, नाहीतर मग आपण नेक्स्ट लेसन मध्ये थोडस आपण रिवाइज करूया. क्वेश्चन आन्सर नेक्स्ट ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्लासमध्ये बघूया आपण. ओके, होमवर्क मध्ये ह्या एक्सरसाइजच असणार आहे, पण त्याचं डिस्कशन आपण नेक्स्ट क्लासमध्ये करूया. ओके, बाय एव्हरीवन. Anybody have a doubt? Please ask.